एवढा पास्ता आहे. मॅगी मसाला चांगला परतून घ्यायचा. हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर हॅपी गर्ल आरू चॅनलवर मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आरू डॉलीची स्कूल आता सुटलेली आणि घरी आल्यात, त्या फ्रेश झाल्यात आणि त्यांना खूप भूक लागली. तर आज मी त्यांच्यासाठी खूप दिवसातून म्हणजे 4 महिन्यातून आज पास्ता बनवते. ते पण आरू डॉलीला खूप इच्छा होती खायची. तर हा एवढा पास्ता ती पण मम्मी घेऊन आली. आमची मम्मीच्या घरात शिल्लक होता तो 100 ग्रॅम आहे. आणि अगोदरचा खूप दिवस आम्ही जसं डॉलीला क्रिकेटचा क्लास लावलाय ना तसं आम्ही पास्ता खायचं बंदच केलं. तर हा डब्यामध्ये एवढा असा उरलेला आहे. चांगला आहे का? डब्यामध्ये असं उरलेला आहे. तर एवढा म्हणजे एवढा मिळून मी आता पास्ता करणार आहे त्यांना नाश्त्याला. तर एका ताईची कमेंट पण आली की तुम्ही पास्ता कसा बनवता सांगा ना. मग त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर पहिल्यांदा काय करायचं, आपण गरम पाणी ठेवायचं आहे, गरम व्हायला पाणी उकळत, आणि त्यामध्ये तेल टाकून उकळलेल्या पाण्यात मग पास्ता शिजायला घालायचा. तर चला गरम पाणी ठेवूया. तर बघा डॉली सगळं एकत्र करायला लागली. 2 प्रकारचे पास्ता आहेत. मम्मीने आणलेला तो वेगळा आहे आणि आम्ही डीमार्टमधून आणलेला तो वेगळा पास्ता आहे. आता बघा तुम्हाला यात फरक दिसेल. हा मोठा आहे, हा मोठा आहे तो आम्ही आणला आणि होता. ह्याच्यात डिझाईन आहे, आणि हा साधा सिंपल छोटा आहे. हा हा जरा मोठा आहे. एक पास्ता असा आहे सिंपल आणि एकामध्ये डिझाईन. तर चला गरम पाणी ठेवूया आणि बनवूया पास्ता. तर गरम पाणी ठेवूया आपण, आणि पाणी गरम होते तोपर्यंत सगळ्या भाज्या चिरून घेऊया. भाज्या पण जास्त नाही घालत मी, कारण आरोग्य सगळ्या काढून खातात, फेकून देतात. तर एवढं कढईत पाणी ठेवूया आपण. पाणी ठेवूया आणि त्यामध्ये जरा थोडंसं तेल टाकू, म्हणजे आपला पास्ता ना, केस कसे निघालेत, म्हणजे आपला पास्ता ना चिकटणार नाही. थोडंसं तेल टाकू. आणि हा असा एवढा पास्ता आहे, दोघींपुरता बस होतोय. कच्चा खाल्ला काय पोट दुकान नका काय. सरा तर थोडेसे आलं लसूण पेस्ट आपल्याला लागणार आहे. तर हा मी गावाला गेलतो तेव्हा लसूण आणलेला गावरान, तर तो लसूण मी सोलून घेणार आहे. जसं डॉलीला क्रिकेटचा क्लास लावलेत ना तसं आमच्या घरातले सगळे फास्ट फूड बंद झाले. नूडल्स, मॅगी, अजून पास्ता सगळं बंद झालं पोरांचं. फक्त पोहे खाल्लं तर खात्यात, नाही तर उपमा शिरा असंच. तर बघा गरम पाणी आपलं उकळत आलेलं आहे. तर बघा फ्रेंड्स, पाणी उकळले आणि आपण आता हे टाकून घेऊया, म्हणजे पास्ता. हे पास्ता आता आपला चांगला शिजू देऊया, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. जरा हलवून घेते. तर हे एवढं आलं घेतलं मी. हे आलं आणि लसूण आता चेचून घ्यायचं. पण त्याआधी आपण आलं ना जरा कट करून त्याची साल वगैरे काढून घेऊ. अगं मम्मा, तुझा एक फोटो, आधार कार्डची झेरॉक्स, मतदानची झेरॉक्स, आणि ह्याची मतदानची नसली तर कशाची, आलीची साल काढून घेतली. आता टेचून घेऊ आपण. का? बोल की. मतदान कार्डची झेरॉक्स घे की. आहे का तुझं मतदान कार्ड? आहे की. त्याची झेरॉक्स मॅडमने मागितली. का ग? काय ती कसली तरी करायचे. काय करायचं? काय माहिती मागितले मॅडम. तर आता कांदा कापून घेऊया आपण. कांदा पण आपल्याला कसा कापायचा माहिती का, असा उभा उभा कापायचा. आपण भजी बनवायला कापतो ना तसा, असा चिरून घ्यायचा कांदा. ढबू मिरची एवढी घेतली मी, टोमॅटो चिरे. याच्यासोबत आपण गाजर, वाटाणे सगळं टाकू शकतो, पण आमच्या आरोडोले असे आहेत की त्या काहीच खात नाहीत. त्यामुळे मी फक्त ढबू मिरची टाकते, ती पण फ्लेवर यावा चांगला छान असा. नाहीतर आता हे कांदा बिंदा मी टाकले नाही, हे सगळं काढून टाकणार, फक्त मसाल्यासोबतची मॅगी खाणार ते. कोथिंबीर,
तर बघा आता पास्ता आपण जाऱ्याने असं नितळून घेऊया, सगळं पाणी काढून घेऊया पास्त्यामधलं. जास्त झालंय पास्ता. सगळं पाणी नितळून घ्या. बघा एवढा पास्ता आहे. आपण आता त्याला फोडणी घालून घेऊ. शिजवून घेतलेला आहे. थोडा भाजी तर थोडंसं जिरं टाकूया आपण त्याच्यात आधी. डॉलू काय खाते बघा. लहानपणी आम्ही पण शाळेतून आल्यावर असं खायचो, भात तेल चटणी. तिला पण आवडतं तिखट. लय आमची डॉली सुद्धा झणझणीत खायला शिकली बरं का. कशी काय काय माहिती, तिला तिखट लय आवडतं. तर चला इकडं तडका मारू. आता ह्याच्यात कांदा टाकून घेऊ. आता टाकूया आलं लसूण पेस्ट. ते पण चांगली फ्राय करायची तेलामध्ये. आता टाकूया 2 प्रकारच्या मिरच्या. एक ढोबळी मिरची आहे आणि ही तिखटवाली मिरची आहे थोडीशी. तर ही पण मिरची चांगली तेलात परतून घेऊया. आता याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. हे टोमॅटो जाईल आता. टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण मॅगी मसाला टाकणार आहे. मॅगी मसाला चांगला परतून घ्यायचा. हा ग्रीन चिली सॉस आणि हा रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस हे 2 सॉस टाकणार आहे. आणि हा केचप. तर पहिल्यांदा टोमॅटो सॉस टाकूया. सॉस टाकून घेऊ. थोडे थोडे सॉस टाकायचे. आणि मग हा पास्ता आपण टाकणार आहे. तर बघा पास्ता आपण सगळा टाकलेला आहे आणि मस्त असा त्याला फ्राय करून घ्यायचं मसाल्यांमध्ये, म्हणजे सॉसमध्ये. आता कोथिंबीर टाकून घेऊ. आणि आता सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं. आहे मीठ. कसं झालं? हा. घेतली दोघी. फायनली आपला पास्ता रेडी आहे. आणि आपण आता देऊया प्लेटमध्ये आलू डॉलीला खायला. तुम्ही खाणार आहे का? खावा ना थोडा. मला इथं बाथरूम लागलं. तर आरू डॉलीला दिलेला आहे नाश्ता. कसा झालाय आरू? डॉलू? तर असा पास्ता बनवा गाईज. आणि आपल्या बाळांना खायला घाला, पण सारखा सारखा घालू नका, कधी तर घाला. तर हीच होती पास्त्याची रेसिपी. कशी वाटली नक्की सांगा. आणि व्लॉग छोटासाच बनवलाय, फक्त पास्ता रेसिपी दाखवायची होती. आरू डॉली टीव्हीचा आवाज कमी करा जरा. तर फक्त एवढंच दाखवायचं होतं मला, पास्ता कसा बनवते ती. कारण 2दा ताईची एका कमेंट आली ती पास्त्याची रेसिपी दाखवा. साधी सिंपल. आता या खात बसल्यात, पण ह्याच्यातले आपण ते टोमॅटो, मिरची, कांदा सगळं बाजूला काढून फेकणार बघा. तर चला, म्हणून मी जास्त भाज्या टाकत नाही, वेस्ट नको व्हायला. तर कशी वाटली माझी आजची पास्ताची रेसिपी? आजच्या दिवशी एवढंच होतं.
फक्त रेसिपी दाखवायची होती. ओके, तर खूप काही काम आहे. आता झाडलोट करायची, तोंड हात पाय धुवायचे, चहा प्यायचा आहे. तर भेटू अशाच एखादा नवीन ब्लॉग घेऊन. ब्लॉग कसे असतात नक्की सांगा. आणि नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा गाईज. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.